श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. शिवशंकराला एकूण 8 मुले आहेत. जाणून घेऊया महादेवाचे कुटुंब. महादेवाचे कुटुंब असा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर महादेव, पार्वती आणि त्यांचे 2 सुपुत्र कार्तिकेय आणि गणपती येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, महादेवांना 8 मुले होती. या व्हिडिओमध्ये आपण शंभो महादेवाच्या 8 मुलांची अधिक माहिती जाणून घेऊया. श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते. हे भोलेनाथ नावाप्रमाणे अत्यंत साधे भोळे असून भक्तांना पटकन प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. शंभो महादेव हिमालयात राहतात. शिवाचे वाहन नंदी आहे. महादेवाचे कुटुंब पाहिले तर कार्तिकेय आणि गणपती हे 2 सुपुत्र पटकन आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, महादेवाला 8 मुले आहेत. शंभू शंकराच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. कार्तिकेय तो काळ होता जेव्हा तारकासूर राक्षसाचा अत्याचार वाढला होता. इंद्र, अग्नी आणि समस्त देवता वाट पाहत होते शिवपुत्राची, कारण शिवपुत्रच तारकासुराचा विनाश करू शकत होता. शिवशंकर कठोर तपस्या करत होते. शिवाच्या मनात पार्वतीबद्दल प्रेम उत्पन्न करण्यासाठी कामदेवानं मदत केली. पण शिवाच्या रागात कामदेव भस्म झाला. शंकर पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे बीज अग्नीत पडले, परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू शकली नाही. तिने ते बीज गंगेच्या पाण्यात टाकले. अग्नितांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी कमळाच्या फुलामध्ये 6 अपत्ये दिसू लागली. कृत्तिका नक्षत्रांमधून 6 कृत्तिका खाली उतरल्या आणि 6 अपत्यांचा अग्नी त्यांनी स्वीकार केला. पार्वतीने या 6 जणांना एकत्र जोडले. या मुलाला 6 तोंडे होती. हाच आहे शिवपार्वतीचा पुत्र कार्तिकेय. त्याने देवतांचे सेनापतीपद स्वीकारून तारकासुराचा विनाश केला. गणपती. पार्वती मातेने मातीपासून एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. ती स्नान करण्यासाठी निघून गेली आणि पहारेकरी म्हणून त्या मूर्तीला आदेश दिला, कोणालाही आत पाठवू नकोस. थोड्या वेळाने शिवशंकर आले, पण त्या पहारेकऱ्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी पहारेकऱ्याचे डोके उडवले. पार्वती मातेने ते पाहिले आणि ती रडू लागली. तेव्हा शिवशंकराने गणांना सांगितले, प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक मिळेल ते घेऊन या. गणांना हत्ती दिसला. त्याचे मस्तक आणून महादेवांना दिले. त्यांनी ते पहारेकऱ्याला लावले आणि जिवंत केले. शिवशंकरांच्या गणांचा ईश म्हणून त्या पालकाचे नाव गणेश ठेवण्यात आले. अशा हा शंभू महादेवाचा दुसरा पुत्र गणपती होय. अशोक सुंदरी. कार्तिकेय आणि गणपती यांना एक बहीण होती. तिचे नाव अशोक सुंदरी. पद्मपुराणात अशोक सुंदरीचा उल्लेख सापडतो. एकदा पार्वतीने नंदनवनात फिरण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाबरोबर नंदनवनात फिरत असताना पार्वतीला एक वृक्ष खूप आवडला. तो होता कल्पवृक्ष. शंभू महादेव म्हणाले, हा इच्छापूर्ती वृक्ष आहे. माता तो वृक्ष कैलासावर घेऊन आले. एकदा पार्वती बागेत फिरत होती. शिवशंकर ध्यान करत होते. तिला एकटं वाटू लागलं. तिला वाटलं, आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एक मुलगी असायला हवी. तिने वटवृक्षाला आपली इच्छा सांगितली आणि पार्वतीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक सुंदर मुलगी मिळाली. तिचे नाव अशोक सुंदरी ठेवण्यात आले. पार्वतीने मुलीला वरदान दिले, तिचा विवाह देवराज इंद्रासारख्या शक्तिशाली तरुणाशी होईल. अशोक सुंदरीचा विवाह ययातीचा नातू नहुष बरोबर झाला. अयप्पा. दक्षिण भारतात भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाबद्दल एक कथा सांगितली जाते. शंभू शंकर भगवान विष्णूकडे जातात आणि त्यांना मोहिनी रूप दाखवावे अशी विनंती करतात. विष्णू त्यानुसार मोहिनी रूपात प्रकट होतात आणि त्या मोहजालात स्वतः शिवही अडकतात. त्या दोघांच्या मिलनातून एका पुत्राचा जन्म होतो. तो पुत्र म्हणजे अयप्पा होय. केरळमधील शबरीमला हे अयप्पा यांचे प्रमुख मंदिर मानले जाते. अयप्पाला हरिहरन असे म्हणतात. हरी म्हणजे विष्णू आणि हरन म्हणजे शिवशंकर असा अर्थ आहे. अंधक.
एकदा पार्वतीने शंभू शंकराचे दोन्ही डोळे झाकले. संपूर्ण पृथ्वीवर अंधकार झाला. पार्वतीच्या हातांना सूर्याच्या उष्णतेची झळ बसू लागली. शिवाची उष्णता आणि पार्वतीचा थंडावा यातून एक बाळ जन्माला. त्याचं नाव अंधक. या अंधर बाळाला एका असुराने दत्तक घेतले. हा राक्षस महादेवाचा परमभक्त होता. अंधक मोठा झाला, पण तो क्रूर होता. एकदा पार्वतीला पाहिल्यावर तिच्याशीच लग्न करायचं असं त्याने ठरवलं. त्याने पार्वतीचा पाठलाग केला. पार्वतीने शंकराला बोलावलं. भगवान शंकरांना राग आला आणि त्याने त्रिशूळाने अंधकासुराला मारले. त्याचं रक्त जेव्हा त्रिशूळाला लागलं तेव्हा अंधकासुराला कळालं की तो कोणाचा मुलगा आहे. त्याला जेव्हा समजले तो महादेव आणि माता पार्वतीचा मुलगा आहे, त्याने आपल्या मातापित्याची माफी मागितली. जालंधर. इंद्र एकदा शंकराच्या भेटीला गेला. तिथं ध्यानाला बसलेले एका महर्षी बसले होते. इंद्राने त्यांना शिवशंकराकडे जायचा रस्ता विचारला, पण काहीच उत्तर आलं नाही. तेव्हा इंद्राने सरळ त्या ध्यानस्थाच्या डोक्यात आपलं वज्रास्त्र हाणलं. तो ध्यानस्थ महात्मा खुद्द महादेव होता. त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्या ज्वाळांमध्ये इंद्र भस्म होणार असे दिसू लागले. त्यावेळी बृहस्पतींनी इंद्राच्या वतीने शिवाची माफी मागून प्रार्थना केली. महादेव शांत झाले, पण अग्नीचा भडका उडाला होता. शिवाने तो अग्नी क्षीरसागरात टाकला आणि त्यातून एक पुत्र जन्माला आला. तो आहे जालंधर. पण जालंधर राक्षसी वृत्तीचा होता. त्याची भार्या विष्णू भक्त असल्यानं जालंधराला मारणे अशक्य होते. मग भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं. तेव्हा रुंदा आपल्या पूजा सोडून पुढे धावली. जालंधराचं पुण्य विचलित झाल्यावर शंकरानं जालंधराला ठार मारलं. मानसदेवी. शंभू महादेवाची लाडकी कन्या अर्थात देवी मनसा. शंभू शंकराने नागलोकांचे साम्राज्य तिला प्रदान केले होते. त्यामुळे सगळे साप तिचा आदर करत आणि तिच्या आज्ञेचे पालन करत. ज्योती. शंभू महादेवाची आणखी एक कन्या होती जी ज्योती, ज्वाला किंवा ज्वालामुखी नावाने ओळखली जाते. शिवाच्या तेजस्वी रूपामुळे ज्योतीचा जन्म झाला, तर काही जण म्हणतात पार्वतीच्या कपाळातून झाला होता. तमिळनाडूच्या अनेक मंदिरात ज्वाला किंवा ज्योतीची पूजा केली जाते. ही शंकराची मुले असून सुकेश, भूमा आणि खुजा ही सुद्धा महादेवाची मुले म्हणून ओळखली जातात.